त्या 15 जागाबाबत सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक उठले की नाही, ही जागा आम्हालाच हवी, आमचीच आहे. ठाणं आमचंच आहे, कल्याण आमचंच आहे, नाशिक आमचंच आहे, हिंगोली आमचंच आहे, रायगड आमचंच आहे, रत्नागिरी आमचीच आहे. हे जे झालं ते अतिशय गुणास्पद होतं असं मला वाटतं. आम्ही विश्वासानं तुमच्यासोबत आलो आहे, अतिशय विश्वासानं तुमच्यासोबत आलो आहे. आणि असं असताना काल हे सगळं चित्र लोकसभेच्या बाबतीत घडलं, ते घडायला नको होतं. एकनाथ शिंदेंच्या वरती जबाबदारी दिली असती, आणखी 5 सीट आमच्या वाढल्या असत्या आणि मोदीजींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे असं चांगलं चित्र आपल्याला दिसलं असतं. पण दुर्दैवानं भाजपच्या काही मंडळांच्या हट्टापोटी शिवसेना भाजपचं युतीचं नुकसान झालं. फक्त शिवसेनेचं नाही. भाजपच्या जागा ज्यावेळी झाल्या तिथं एकही शिवसैनिक कुठला नाही की जागा आम्हाला हवी म्हणून. कुठंच घडलं नाही. अगदी अमरावतीला पण शेवटी हर्सू साहेब म्हणते ठीक आहे, ते सवंड झाले. पण अगदी एकनाथ शिंदेंच्या मुलाची देखील श्रीकांत दोनदा खासदार असताना त्यांची जागा ही देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करायला लागली. मोठं आश्चर्य आहे ते. आणि म्हणून मी माझ्या पोटामध्ये होतं ते माझ्या ओठावरती आलं आणि मी ते बोललो, मला मान्य आहे. पण त्यामध्ये कुठेही शिवसेना भाजपमध्ये कटुता यावी, युतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडावा असा कुठलाही उद्देश माझा नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होता कामा नये. विधानसभेत देखील आम्हाला 100 जागा द्या आणि आपण आधीच बसू, म्हणजे तुम्हालाही काम करता येईल, आम्हाला काम करता येईल, दादांना काम करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपण सत्ता आणू.